आता जो क्वेश्चन आहे आपला स्टुडंट तो आहे आयुपीएससी नेम बद्दल. कशाबद्दल? आयुपीएससी नेम. आणि आपला एक स्ट्रक्चर दिलाय आणि त्या स्ट्रक्चरवरून काय करायचं, त्याला आपल्याला आयुपीएससी नेम काय करायचं आहे, द्यायचं आहे. तर सर्वात पहिले याच्यामध्ये एक पाहतो स्टुडंट की नंबर ऑफ कार्बन किती आहे. 1 2 3 4 5. किती आहे नंबर ऑफ कार्बन? 5. म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आणि काय झालं, पेंटेन. तर आपण इथं सपोज हा झाला तुमचा पेंटेन. काय झाला? पेंटेन. ओके. तर हा झाला तुमचा काय झाला तुमचा मेन वर्ड झाला पेंटेन. पण आता आपल्याला लागला इथं फंक्शनल वर्ड, सॉरी फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप कोणता? ओ डबल बॉन्ड मध्ये. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड नाही. तर ओ हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? तो ओ हा फंक्शनल ग्रुप जर आला तुम्हाला तर तिथे लागतो कोणता फंक्शनल ग्रुप? कीटोन. कोणता लागतो? कीटोन. तर कीटोनच्या वेळेस लक्षात ठेवायचं स्टुडंट, कीटोनच्या वेळेस काय होते, कोणता वर्ड यूज होते, तर कोणता वर्ड लागते आपला, कोणता वर्ड लिहितो आपण? बॉन्ड, ON. ओके. पण आता आपल्याला त्याला काय करायचं, आयुपीएससी नेम. तर मी आता त्याचं आयुपीएससी नेम देतो. तर मग काय होईल त्याचं, पेंटेन. ई काढला आणि काय लागला? ओन. त्याला काय म्हणते? पेंटेऑन. पण लक्षात घ्या, पेंटेऑन हा शब्द लिहिला तुमचा वर्ड, तुमचा जो आहे आयुपीएससी नेम झाला, पण अजूनही ते अर्धवट पूर्ण झाले नाही. काय कारण की लक्षात ठेवा, कोणत्या नंबरवर लागलाय तुमचा जो फंक्शनल ग्रुप? सेकंड नंबर आला. आणि सेकंड नंबर इथं काय यूज होत आहे? सफिक्स म्हणून. तर इथं काय करायचं आता चेक करा आपण, पेंटॅन. आणि लक्षात ठेवा किती नंबरवर 2 लागला, डॅश नंबर द्यायचा 2 डॅश आणि ONE ऑन. म्हणजेच काय, पेंट्या डॅश 2 डॅश ऑन. हा झाला तुमचा आता परफेक्ट. हा काय झाला तुमचा? परफेक्ट काय आयुपीएससी नेम. या पद्धतीने सुद्धा आपल्याला जर आणखी काही स्ट्रक्चर दिले असेल तर त्या पद्धतीने आपल्याला काय करू शकते, त्याला आयुपीएससी नेम देऊ शकतो. पण आपल्याला फंक्शनल ग्रुप कोणता, त्यानंतर फंक्शनल ग्रुप साठी आपण कोणता वर्ड यूज करतो हे माहित असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर सफिक्स काय, प्रिफिक्स काय, कसा लावायचा, नंबर कुठे द्यायचा हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. अदरवाईज तुम्हाला मार्क मिळू शकणार नाही. तर या ठिकाणचं आपलं नेम झालं आहे तर ते आपण काढलेलं आहे. थँक्यू.